हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. आणि आज आहे भोगी, तर भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या संक्रांतीच्या दिवशी येईल. तर आज सकाळी सकाळी मी काय केलेलं आहे, चेहऱ्याला घेतलेला आहे थोडासा फेस पॅक लावायला. काय केलं, मुलांना सगळ्यांना नाश्ता वगैरे करून दिला. आणि डोकं धुईच्या अगोदर भोगीच्या दिवशी आपण सगळेजण काय करतो, डोकं वगैरे धुतो आणि नंतर आपल्या भोगीच्या कामाला सुरुवात करतो. तर मला पण डोकं धुयचं होतं, पण काय झालेलं होतं, 2 दिवस धुळीमध्ये जरा जास्त बाहेर फिरण्यात वगैरे आलं होतं. म्हणजे जॉबवर पण जाता येताना थोडंसं केस ओले होते, म्हणून मी तोंडाला पण बांधलेलं वगैरे नव्हतं. जास्त धुळीमध्ये थोडंसं म्हटलं चेहरा थोडासा क्लीन करून घ्यावं, म्हणून मी काय केलेलं आहे, थोडासा आपला फेस मास्क जो आहे तो घरीच आपला घरच्या साहित्यामध्ये तयार केलेला आहे. तो म्हणजे काय, तर एक मध, दुसरी हळद, तिसरं बटाट्याचा रस, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हे 4-5 इन्ग्रेडियंट्स आपल्या घरचे वापरून थोडासा फेस पॅक करून लावलेला आहे. पण 2-3 दिवसाचा उपवास होता, त्यामुळे चेहरा खूप डलसुद्धा वाटत होता. असं काय केलेलं आहे, पण म्हटलं क्लीन होईल म्हणून मी काय केलेलं आहे, तो फेस पॅक लावलेला आहे. आणि ही भोगीची तयारी, संध्याकाळी 9:30 वाजले होते. दळण आणलं आणि थोडं का होईना भोगीचं साहित्य घेऊन यावं म्हटलं, कारण मला अगोदर आणायचं नव्हतं आणि नंतर आणायला उशीर झाला. आणि साहेब पण घरी नव्हते घेऊन यायला, त्यासाठी थोडंसं दुकानातूनच आणलेलं आहे. बाकीचं नंतर उद्या वाणाच्या साहित्यासोबत घेऊन येणार आहेत. पण भोगी ही सकाळी सकाळी आपल्याला लागणारं साहित्य आहे, म्हणून त्यांनी थोडंसं आणलेलं आहे. बस मी भोगीच्या दिवशी सगळं म्हणजे फेस पॅक लावला, डोकं पण धुवून घेतलं, तयार पण झाली थोडीशी. आणि लगे हात काय केलेला आहे, देवपूजा करायला घेतलेली आहे. तर इथे बघा उंदीर मामाचं काम. उंदीर मामा असा कुठेच हे सोडत नाही आहे. आता खूप दिवस झाले घरात उंदरं वगैरे काही नव्हते, पण देवघरात मात्र त्याने ताबा केलेला आहे. आणि मला मात्र देवघर थोडंसं सगळीकडून स्वच्छ करून घेतल्याशिवाय, देवपूजा केल्याशिवाय वाटत नाही. म्हणून मी काय केलं, पटपट देवघरातल्या पायऱ्या वगैरे काढून घेतल्या आणि बघते तर काय, उंदीर मामाने हा कारभारपणा करून ठेवलेला होता. जास्त काही क्लीन करत बसायला वेळ नव्हता, म्हणून मी काय केलं, थोडंसं पटपट आपलं काय केलेलं आहे, देवारा झटकून पुसून थोडासा घेतला आणि आपली देव जे आहेत त्यांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि आज भोगीच्या दिवशी तीळ तर्पण, दर्पण आणि आपल्या पितृदेवतेला तसेच सूर्यनारायण भगवानाला आपल्याला काय करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. म्हणून त्यासाठी पाण्यात तीळ, तांदूळ, थोडंसं कुंकू वगैरे टाकून मी घेतलेलं आहे. आणि ते पाणी मी सूर्यभगवानांना अर्पण केलेलं आहे. आणि देवपूजा झाली की लगेच इथं काय केलेलं आहे, दिवा वगैरे सुद्धा लावून घेतला आणि धूप लावत आहे. धूप पटकन पेटतच नाही आहे आणि घरची डब्बीसुद्धा संपलेली होती. तर असं झालेली आहे आपली देवपूजा वगैरे. चला, आज काही पूजेला फुलं वगैरे नव्हते, तर आपली साधी सोपी पूजा जी आहे सिंपल झालेली आहे. कारण आज पूजा अगोदर करून घेतली का, तर आपल्या भोगीचा स्वयंपाक झाला की पहिला नैवेद्य हा देवाला दाखवायचा असतो. तर चला, थोडीशी कापूर आरती करण्यासाठी काय केलेलं आहे, कापूर वगैरे ओवाळून घेतला आणि झालेली आहे आपली पूजा.
आजचा दिवस कामाचा जरी असला तरी आनंद मात्र खूप असतो. कष्ट आणि आनंद, सण म्हटलं की कष्ट भरपूर येतात आणि त्यामध्ये आनंद असतो. त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आपलं कष्ट हे म्हणजे कष्ट जरी असलं तरी म्हणजे आपल्याला काम वगैरे खूप वाढलेलं असतं, पण आपल्याला त्याचा आनंद द्विगुणित असतो. त्यामुळे आपलं कामसुद्धा आपण पटपट करतो. असो, सगळं साहित्य जे आहे भोगीच्या भाजीचं ते मी काढून घेतलेलं आहे थोडं थोडं, कारण मिक्स भाजी जास्त करून आपल्या पुरुष लोकांना नाही आवडत. तर त्यासाठी पण आजचा हा दिवस जो आहे तो भोगीचं सगळे पदार्थ हे आपल्याला खावाच लागतात, कारण पौष्टिक असतात, उबदार असतात आणि आजच्या दिवसाची त्याची पूजासुद्धा असते. त्यासाठी हे आपल्याला खायचं असतं आणि हे पारंपरिक आपला सण आहे, पारंपरिक पदार्थ आहे आणि आपली पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं असतं. तर असो, ह्याचा खूप आनंद असतो. याच्या आजच्या गंधासकट तीळ वापरायचा असतो. तीळ हा प्रत्येक पदार्थात म्हणजे आजच्या दिवशीसुद्धा तिळाला खूप महत्त्व आहे आणि तीळ हा वापरायचा असतो. तर सर्व साहित्य जे आहे ते मी काय केलेलं आहे, थोडं थोडं फ्राय करून घेतलेलं आहे. वाटण जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. माझी जी वाटणाची भाजी असते म्हणजे भोगीची जी भाजी असते ती ताज्या काळ्या वाटणाची असते. मी कधीच अशी म्हणजे त्याचं साहित्य घेऊन आयता मसाला वगैरे टाकून करत नाही. तर त्याला ताजं काळं वाटण तयार करूनच बनवते आणि आमच्या इकडे पहिल्यापासून अशीच बनवतात. तुमच्या इकडे कशी बनवतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर वाटण वगैरे काढेपर्यंत म्हटलं थोडीशी घाई पण होती. तर भाजी पटकन शिजण्यासाठी मी काय केलेलं आहे, एकीकडे ह्या जी भाज्या आहेत त्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत. म्हणजे पटकन वाटणात मिसळल्या की थोड्याशा शिजल्या तरी पटकन भाजी होऊन जाते. त्यासाठी या सगळ्या भाज्या जी आहेत ना मी तेल, मीठ, हळद वगैरे टाकून काय केलेलं आहे, फ्राय करायला टाकलेल्या आहेत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे पण आपण मसाला वगैरे तयार केलेला आहे त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी वाटण वगैरे तयार करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. थोडेसे तीळ घालायचे आहेत, थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत आणि लसूण, अद्रक वगैरे सर्व जे आहे ते एकत्र करून आपल्याला वाटण जे आहे ते बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि लसूण, अद्रक आणि खोबरं हे तुम्ही बाजूला जरी काढलं तरीसुद्धा हे फोडणीसाठी खूप छान असतं आणि ह्याची फोडणी एक नंबर लागते. तर तुम्ही कशी करता, एकत्रच काढता वाटणात की फोडणी वगैरे अलग देतात ते पण मला सांगा. मी तर अलगच देत असते, पण जशी वेळ असेल तसं करत असते. आज जास्त काही वेळ नव्हता म्हणून मी काय केलं, सगळं एकत्रच मिक्सरला बारीक केलेलं आहे. तर चला, इथे भाजी वगैरे झालेली आहे. मोहरीचं तेल टाकलेलं आहे. त्यासाठी मोहरीच्या तेलाचा गॅस वगैरे जास्त फुल असेल तर काय होतं ना, पटकन तेल तापतं आणि असं आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये पूर्ण धुप्पण झाल्यासारखं दिसतं, धुराडा झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं फोडणी वगैरे आपली करपली की काय. मुलींना शाळेत जायचं होतं आणि सगळे देवपूजा वगैरे सगळे कामं अगोदर करून घेतले का नाही, स्वयंपाकाला मात्र थोडासा उशीर होतो. आणि संध्याकाळी झोपायला उशीर झाला की आपण सकाळी सुद्धा थोडंसं उठण्याचा कंटाळा करतो आणि मग स्वयंपाकात अशी आपली पळापळ होती. बघा, एकीकडे भाजी हलत होते, एकीकडे थोडीशी चपाती करपलेली आहे. चपात्या आज करायच्या नसतात आणि जास्त करून नाही करत, पण 2-3 केलेल्या आहेत मुलीच्या डब्याला वगैरे द्यायला. आणि थोडी भाकर आणि थोडी चपाती असं दोन्ही मिक्स करून त्यांना मी डब्याला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तिळं जे आहेत ते आपल्याला भाकरीला लावून घ्यायचे आहेत. गावाकडे भोगीचा दिवस खूप छान असतो. सगळ्याजणी घरी असतात, सगळ्यांचे नाहणे धुणे, एकमेकींना बोलत चालत बांगड्या वगैरे भरणं, एकमेकीसोबत हळदी कुंकू घेऊन जाणे कुंभाराकडे, जे आपल्याला वाण देण्यासाठी खण आणायचं असतो त्याच्यासाठी जाणं, त्याचबरोबर शेतात जाणं, सगळं वाणाचं साहित्य गोळा करणं. खूप म्हणजे त्यावेळेस तो एवढा काही म्हणजे विशेष वाटायचा नाही, पण त्याचं महत्त्व आपल्याला आत्ता कळतं. कारण खरंच गेलेले दिवस हे गेलेलेच दिवस असतात, राहतात त्या फक्त आठवणी. इकडं मात्र तसं काहीच करता येत नाही आपल्याला. आपण काय करतो, पैसे घेऊन जातो आणि एका जागेवरचा सगळा भाजीपाला घेऊन येतो. त्या भाजीपाल्याचं आपल्याला तेवढं काही महत्त्वच कळत नाही. पण गावाकडे मात्र आपण काय करतो, शेतात जातो, शेतातले बोरं येचून आणतो, तसेच ऊस मोडून आणतो, तो घरी आल्याच्यानंतर तोडतो. म्हणजे खूप प्रत्येक गोष्टी आपल्या हाताने आणि तोडून घेऊन येणं, त्यासाठी जाणं, त्याचा थोडासा आनंद घेणं, ते खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या आपल्याला ज्यावेळेस आपण स्वतः करतो ना त्याच वेळेस आपल्याला कळतं. पण आता त्या आठवणी मात्र खूप मनात आहेत. कारण आम्ही तर
जरी पण आपण मुद्दाम नाही गेलो ना तरी पण शेतात जाता येता उद्या सण आहे बाबा आपल्याला हे करायचं आहे म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो. तर चला असं हरभऱ्याचं सुद्धा हरभरा तोडायचा, खायचा, घ्यायचा, कधी कधी हुरडा बनवायचा आणि नंतर घरी घेऊन यायचा. खूप म्हणजे जी पण खायची वस्तू आहे ना ती आपण अगोदर खाऊनच बघतो आणि नंतर घरी घेऊन येतो. असं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि गावाकडची आठवण ही सणाला येतेच येते आणि गावाकडच्या सणांचं थोडंसं म्हणजे तेवढं आपण इकडं काय करतो फक्त नट्टापट्टा करण्यासाठी जास्त लक्ष देतो आणि काम असेल तर तेही आपल्याला होत नाही आणि गावाकडे मात्र मुद्दाम आपण त्या सणासाठी वेळ काढतो. भले आपण शेतात जायचं असो नसो पण सण असला की आपण घरी राहतो. जसं की पोळा असो आपण घरी राहतो, संक्रांत असो आपण घरी राहतो. दिवाळीला मात्र तेवढं होत नाही आहे. तर चला असो तुमच्याही अशाच व्हिडिओसोबत गावाकडच्या काही आठवणी आहेत का? तर चला सर्वांना बाय.